नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 27 ऑक्टोबर 2025 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जे अरबी समुद्रात एक सिस्टम बनली होती, लो प्रेशर बनलं होतं. पहिले सायक्लॉनिक सिस्टम बनली, नंतर लो प्रेशरमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्याने महाराष्ट्रात जवळपास पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांगा, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या सर्व भागांना मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिला. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र सध्याच्या कंडिशनला गुजरातच्या आसपास गेलेलं आहे. त्यामुळे गुजरातला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तसेच महाराष्ट्रात याचा पावसाचा जोर हा कमी होणार आहे. आज आणि उद्याचे दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल. पुन्हा 29-30ला पुन्हा पावसाचा जोर हा वाढेल. आजचा बघा, आज उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे, कारण की हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे गुजरातपर्यंत गेलेलं आहे आणि गुजरातला पुढील 5-6 दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा पश्चिम उत्तर भाग, जालन्याचा काही भाग या भागांना आज ठिकठिकाणी पाऊस पडेल, सरसगट नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर 28 तारखेला सुद्धा तुरळक ठिकाणी या भागांना पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तसेच 29 तारखेला पुन्हा जे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप झालेलं आहे ते विदर्भाला जोरदार स्वरूपाचा, वाहुनी स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस देण्याची शक्यता बऱ्याच जिल्ह्यांना आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि मराठवाड्याचा परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरचा काही भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस देण्याची शक्यता राहणार आहे. तसेच धाराशिव, लातूरचा काही भाग, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 29-30 तारखेला पडण्याची शक्यता राहणार आहे. त्यानंतर पुन्हा भाग बदलत पाऊस हा महाराष्ट्रात पडण्याची शक्यता राहणार आहे, कारण की पुन्हा हे जे गुजरातकडे गेलेलं कमी दाबाचं क्षेत्र आहे ते पुन्हा उत्तरेच्या वाऱ्यामुळे पुन्हा खालच्या दिशेला येईल, पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे पुन्हा भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत असणार आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत जो पाऊस होणार आहे तो सरसगट नाही, त्यामुळे चिंता करण्याची काही एवढी फारशी गरज नाही. पण हा भाग बदलत पाऊस होणार आहे, याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि 6 तारखेपासून संपूर्णतः उघडीप ही महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले की 29 तारखेपासून सूर्यदर्शन अमुक हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे म्हणे. बघा शेतकरी मित्रांनो, सूर्यदर्शन हे दररोज आहे, एकही दिवस संपूर्णतः ढगाळ वातावरण नाही. आपण बघतोय जेव्हा ऑक्टोबर हीट असतो तेव्हा टेम्परेचरचंही प्रमाण असतं आणि या टेम्परेचरमुळे कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्रावरती डेव्हलप होत असतं आणि पाऊस येत असतो. याच्यात 1 किंवा 2 सिस्टम या महाराष्ट्रावर ऑक्टोबरमध्ये येत असतात, पण यावर्षी एकापाठोपाठ एक या सिस्टम टेम्परेचरमुळे येत आहे. आणि हे सत्र ला निनामुळे डेव्हलप झालेलं आहे, कारण की ला निनामुळे समुद्रामध्ये एकापाठोपाठ एक सिस्टम बनणार आहे आणि यानंतर सुद्धा बऱ्याच सिस्टम बनणार आहे. तेव्हा मात्र दक्षिण भारताकडे जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. यानंतर सुद्धा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांना जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. बघा, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल. धन्यवाद.